नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. याला आता तिसरं पाणी देणं चालू आहे. दुसऱ्या पाण्याला रॅलीगोड सोडलेलं होतं. आजही बघा चौकी पोषण अतिशय छान. हे बघा आता क्लोजमध्ये घेतल्यानंतर लक्षात येतं प्रत्येक फांदीला अशी चौकी खतरनाक निघलेली आहे. फुटव्याची संख्या बऱ्यापैकी कमी आहे. नसं ह्याच्यासोबत बऱ्याच ठिकाणी फूट जादा निघत असते. बघा आता शेतकऱ्याचे नेहमी प्रश्न असतात, सर पानगळ झाली नाही, पानगळ झाली नाही. हे बघा तुम्ही 2 इत्रेले क्युराक्रॉन मारून सोडून द्या, त्याचं काम ते करतं. पानगळ होऊन जाते आणि मग त्याचं पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन हे करणं आपलं कर्तव्य असतं. हे जे वेळोवेळी केले की मग प्रॉब्लेम येत नाही. बघा चौकी काय म्हणजे कशी खतरनाक स्टेज आहे चौकीची, म्हणजे प्रत्येक फांदी एकदम छान. तर आजच्या पाण्यामध्ये कॅल्शियम म्हणजे ड्रिप कॅल सोडायचं आहे. 1.5 तास पाणी, अर्ध्या तासामध्ये ड्रिप कॅल सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर 10 मिनटं पाणी. ड्रिप कॅल म्हणजे कॅल्शियम 1 करी 2 किलो खूप झालं, जास्त देण्याची काही गरज नाही. म्हणजे 4 एकरचा प्लॉट आहे, त्याला 8 एकर ड्रिप कॅल सोडायचं नियोजन आहे. जे शेतकरी ह्या प्लॉटसोबत आहेत त्या शेतकऱ्यांनी ड्रिप कॅल म्हणजे कॅल्शियम सोडण्यास हरकत नाही. कॅल्शियमची आवश्यकता आहे. ही खतं वगैरे जे डोसेस काढलेले आहेत फार काटेकोरपणे अभ्यास करून तयार केलेले डोसेस आहेत. त्यासाठी शेतकरी बांधवांनी जे प्लॉटसोबत जे शेतकरी बांधव त्यांनी ते कार्यक्रम दुसऱ्या दिवशी करत जा. मी आज सांगतो म्हणजे आजचं प्रॅक्टिकल तुम्ही उद्या करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कसं आहे, धावपळ होणार नाही आणि 1 डे लेट समजा. म्हणजे तुमचा प्रोग्राम तुमच्या ठिकाणी पक्का राहील, आमचा प्रोग्राम आमच्या ठिकाणी पक्का राहील. त्यासाठी याच्या पुढं आता पाणी मोजून द्यायचं, अवांतर पाणी द्यायचं नाही. आता चौकीची पोषण एकदम सुंदर आहे. चौकी निघण्याच्या काळात ते पाणी जास्त होता कामा नये, नाहीतर बऱ्याचशा चौक्या फुटेकडे वळत असतात. त्यासाठी पाण्याचं नियोजन करा. सरासरी आत्ता सध्याच्या 2 तासाच्या पुढे पाणी जाऊ देऊ नका. मी जेव्हा सांगेल आता अर्धा तास वाढवा, 1 तास वाढवा, म्हणजे सरासरी 40 लिटर ते 60-65 लिटर एका झाडाला एका वेळेस पाणी लागतं. त्या हिशोबाने मी तुम्हाला वरच्यावर मार्गदर्शन करत राहील. नमस्कार.